मी माझ्या क्लायंटकडे व्हिजिटला गेले होते. कारण काहीतरी वेगळंच होतं व्हिजिटचं. पण तिथे गेल्यानंतर एक दुसरा हेल्थ इश्यू त्यांनी माझ्यासोबत शेअर केला. त्यांच्या घरामध्ये टोटल 6 लोक म्हणजे 6 जणांचं ते कुटुंब. त्यातल्या 4 जणांना अल्सरचा प्रॉब्लेम. आणि पहिल्यांदा ज्या व्यक्तीला अल्सरचा प्रॉब्लेम झाला त्यांनी इग्नोर केलं. पण तो वाढला तर त्यांनी मेडिकेशन, डॉक्टर हे सगळं स्टार्ट केलं. पण एकाला झाला, एकानंतर दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला असं करून टोटल 4 जणांना तो अल्सरचा इश्यू हा व्हायला लागला. मग मी त्या घरामध्ये चेक केलं कन्सर्न दिशांमध्ये की टॉयलेट्स आहेत का, कुठल्या अँटी ॲक्टिव्हिटीज किंवा काही आलेलं आहे का, परंतु असं काहीही मला दिसलं नाही. टॉयलेट्स हे बरोबर प्लेस्ड होते. त्यानंतर आम्ही हाऊस ग्रीडिंग केलं, त्यांच्या घराला आम्ही ग्रीड केलं. ग्रीड केल्यानंतर लक्षात आलं की जे ब्रह्मस्थान आहे घराचं, हे किचनमध्ये येतो आहे आणि ब्रह्मस्थानावर किचनचा गॅस स्टोव्ह हा प्लेस झालेला होता. किचनचा गॅस स्टोव्ह म्हणजेच बर्नर इन ब्रह्मस्थान हा एक मोठा वास्तुदोष आहे आणि ब्रह्मस्थानामध्ये आलेला कुठलाही वास्तुदोष हा मृत्यूतुल्य वेदना देऊ शकतो. कारण ब्रह्मस्थान हे हजारो नाड्यांचा संगम आहे. त्यामुळे मी त्यांना तिथे ब्रह्मस्थानावरून म्हणजेच किचन स्टोव्हला, किचन गॅस स्टोव्हला मी तिथून त्यांना रिमूव्ह करायला लावलं. आफ्टर 21 डेज त्यांच्या घरामध्ये अल्सरचा जो प्रॉब्लेम आहे तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली. तुम्ही तुमच्या घरात सुद्धा जर ब्रह्मस्थानामध्ये कुठलाही दोष असेल तर तुम्ही तिथून काहीही आलेलं असेल, अडगळ असेल, स्टोर असेल, एखादी रॅक कबर्ड काही असेल, तर तुम्ही तिथून ते काढून टाका आणि ब्रह्मस्थानाला तुम्ही क्लटर फ्री आणि मोकळं ठेवा. कुठल्याही रेमेडीजला 21 दिवस देणे हे आवश्यक असते. डिपेंडिंग ऑन हाऊस एनर्जीज इफेक्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा. थँक यू.